सद्बुद्धी सद्विवेक सन्मतीचा स्वामी तू सद्बुद्धी सद्विवेक सन्मतीचा स्वामी तू अणुरेणुत मनवेणुत प्रकट सकल धामी तू सृजनाचा बीजांकुर सकल सिद्धिदायी तू सृजनाचा बीजांकुर सकल सिद्धिदायी तू कालाच्या आदिअंती सृष्टीच्या प्रभावी काल रात्री आम्ही लेट पावले आणि सांगली हांगाच कृष्णा इंटरनॅशनल हॉटेलान मुक्काम केला. हे हॉटेल सांगली बस स्टँडाच्या सायडीनच आसा. हॉटेलाचे रूम स्पेशियस आसा आणि फूड क्वॉलिटी बरी आसा. सांगली टू नरसोबावाडी स्ट्रेट रोड आसा. ह्यो रोड जयसिंगपूर आणि शिरोळ MIDC शिरोळ शहरांतल्यान व्हरतले. ह्या रोडान खूब ट्रॅफिक आसा आणि खूब टायम वेस्ट जाता. हे ट्रॅफिक टाळपा खातीर हांव एक न्यू रोड वेचून काडला. नरसोबावाडी वचपाक ह्यो सोप्पो रोड आसा. कृष्णा नदी येवच्या पयलीं कोल्हापूर नागपूर हायवेर दाव्या हाताक वळात. 9-10 किलोमीटर फुडें वचून शिरोळ खातीर एक फावट परत उजव्या हाताक वळात. आय विल एक्सप्लेन यू इन व्हिडिओ ऑल्सो. सकाळी 10 वाजता आम्ही आमचा प्रवास स्टार्ट केला. आज आमचा प्लॅन आसा नरसोबावाडी आणि बाळूमामा. त्याच्या उपरांत आम्ही आमची रिटर्न जर्नी स्टार्ट करतलो. आमची रिटर्न जर्नी आसा वाया बेलगाम आणि अनमोड घाट. ॲट द एंड ऑफ दीस ब्लॉग वील कम टू कन्क्लुजन. गोंयांतल्यान नरसोबावाडीक वचपाक खंयचो रोड बरो आसा, वाया आंबोली घाट और वाया बेलगाम. सो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल वंडरवेव रोड ट्रिप्स. आज आमचा ह्यो सेकंड एपिसोड आसा. आमचे व्लॉगचे नाव आसा गोवा टू नरसोबावाडी अँड दीस इज सेकंड एपिसोड. तुमकां हांव मॅपान एक्सप्लेन केलें आसा की वेन यू आर गोईंग टू नरसोबावाडी फ्रॉम सांगली, टेक लेफ्ट ॲट कोल्हापूर नागपूर हायवे. ह्यो रोड एकदम सोपो आसा आणि इजिली तुम्ही नरसोबावाडीक पावता. जयसिंगपूर आणि शिरोलाचे रोड स्ट्रेट आसा, पण तो रोड शहरांतल्यान वचतलो आणि तुमकां खूब ट्रॅफिक लागता. सो दिस इज सिंपल अँड स्वीट रोड. नाव वी आर टेकिंग लेफ्ट फॉर द हायवे अँड बिकॉज ऑफ हायवे वी विल रीच अर्ली. आता 9 to 10 किलोमीटर पुढे वचून परत एक फावट आमकां राईट टर्न घेवची पडटा, विच विल टेक अस टू नरसोबावाडी. ह्यो पळयात नागपूर टू रत्नागिरी हायवे. नागपूर टू सांगली रोड फुल्ली ऑपरेशनल आसा. ह्या हायवेक लागून आतां आमकां पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर आणि शिर्डी वचपाक खूब बरें जालें. This highway give us better connectivity to these places. पर्यटक आणि भाविका खातीर ही एक व्हड सोय आसा. ह्या हायवेर 8 ते 10 किलोमीटर पुढे गेल्यावर डाव्या हाताक तुमकां शिरोळ बोर्ड दिसतलो. ह्यो बोर्ड दिसलो की रोखडेच उजव्या हातान वळात. दिस रोड विल टेक यू टू नरसोबावाडी. टील नरसोबावाडी रोड कंडिशन खूब बरी आसा. पुरो रोड हा सिमेंट रोड आसा. ह्यो एक सिंगल लेन रोड आसा, सो ड्राईव्ह केअरफुली. हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. धावा करीतो स्वामी समर्था, धावा करीतो स्वामी समर्था मला. नरसोबावाडीक पावताच भितर वचपाच्या पयलीं तुमकां 50 रुपये एंट्री फी भरची पडटली. देवळान पावच्या पयलीं थंयच मुखार व्हड आणि सुरक्षीत पार्किंग आसा. मगाशिल्ली 50 रुपये एंट्री भरल्यावर हे पार्किंग आमकां फ्री मेळटा. गाडी लावपाक आणि शांतपणान दर्शन घेवपाक मेळटलें. ही एक बरी सोय आसा. सो यू रेस्ट एश्युअर अबाउट द पार्किंग. इट इज जस्ट बिफोर द टेम्पल. नरसोबावाडीचे आमचो दर्शन एकदम बरें जालें. आतां आमकां भूक लागल्या आणि आतां आमचो लंच ब्रेकाचो प्लॅन आसा.
मंदिराच्या सायडीनच हे रेस्टॉरंट आसा. हांगाची टेस्ट बरी आसा आणि वॉशरूम बी क्लीन आणि हायजेनीक आसा. आता आमी जेवण करून बाळूमामाच्या दर्शनाक वतले. बाळूमामाची 2 मुखेल देवूळ आसा. एक मेटके जे तेंचे जन्मस्थान आसा आणि दुसरे आदमापूर जे तेंची कर्मभूमी आसा. हे दोन्ही मंदिर तितलेच जागृत आणि पवित्र आसात. बाळूमामाचो जो मेन खांब आसा तो मेटकेन आसा. आज आमी बाळूमामाचे जन्मस्थान म्हणल्यार मेटकेन हांगा वतले. आमी आता कुरुंदवाड शहरात पावल्यात. टेक लेफ्ट इमिजिएटली आफ्टर एंटरिंग द सिटी. ह्यो भायरलो रस्तो आसा, सो ह्यो रस्तो घेयात. सरळ रस्तो शहरातून वयतात. गुगल मॅप सरळ रस्तो गाईड करता. तुमकां शहरांतल्यान ट्रॅफिक मेळटलो आणि तुमचो टायम वेस्ट जातलो. सो टेक दीस एक्सटर्नल रूट. बाळूमामाच्या दर्शनाक वचपाक 2 रस्ते आसात. एक वाया निपाणी आणि दुसरो वाया कागल. कागल आणि निपाणी दोन्ही रोडाची कंडिशन खूप बरी आसा. बट वी डिसायडेड टू गो थ्रू द कागल बिकॉज दॅट रोड गोज थ्रू द कागल MIDC अँड मोस्ट ऑफ द रोड इज 4 लेन रोड. हांगा ह्यो एक म्हत्वाचो चौक आसा. ह्यो सरळ वचपी रोड निपाणी वाटेन वयता. कागल वाटेन वचपाक आमी उजव्या हाताक वळतात. शंख चक्र श्री गदाधरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा करी कमंडलु त्रिशूळधरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सखा माय बाप गुरुवरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मेघवर्णं शुभंकरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दीनांचा उद्धार करा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चराचरावर कृपा करा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दया क्षमाशील गुरुवरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सद्गुरु कल्पतरुवरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दर्शन घडता त्रिकुमारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नयनातुनि अश्रुधारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरूंचे नाम. आमी आता कोगनळी टोल प्लाझाचेर पावल्यात. हांवें 3000चो इयरली एन्युअल पास घेतला. तुमचे इयरली रनिंग खूब जाय जाल्यावर ह्यो एन्युअल पास खूब फायद्याचो. तुमचो टायम आणि पैसे दोन्ही वाचतले. इमिजिएटली आफ्टर कोगनळी टोल प्लाझा लेफ्ट सायडीन एक व्हडले फूड कोर्ट आसा. हांगा डॉमिनोज, KFC, मॅकडॉनल्ड ही सगळी ऑप्शन अवेलेबल आसात. जेवपाकच्या खातीर आणि वॉशरूम ब्रेक घेवपाक हे एक बरे ऑप्शन आसा. वेन एवर यू आर ट्रॅव्हलिंग ऑन दीस रूट माझे अनुभव सांगता हांगा ब्रेक घेवपाक केन्नाय बरे. NH-48चेर गाडी चालोवपाक खूपच वेगळी मजा येता. तो लांब रस्तो, दोन्ही वाटेन शेत आणि आमची XUV700 वांगडा ह्यो प्रवास आनीकच सुंदर जाता. एक बरी खबर अशी आसा NH-48चे 6 लेन हायवेचे काम आता कंप्लीट झाले आणि आता प्रवास एकदम सिंपल आणि सोपो झाला. आमी आता निपाणीक पावल्यात. बाळूमामा मेटके वाटेन वचपाक हांगा आमकां उजव्या हाताक वळण घेवची पडटले. काळजी करपाची आनी भिवपाची गरज ना, कारण रस्त्यार जागोजागी बाळूमामाच्या देवळाचो सायन बोर्ड बरयले आसात. हांगा अशी कमान बी आसा जी तुमकां अचूक वाट दाखयतात. निपाणी चौकाचेन बाळूमामा आदमापूर आणि बाळूमामा मेटके वचपाक सेमच रोड आसा. निपाणी चौकाचेन आदमापुराचे डिस्टन्स 25 किलोमीटर आणि मेटकेचे डिस्टन्स 15 किलोमीटर आसा. रोड कंडिशन सामकी बरी आसा. दोन्ही मंदिर तितलेच मोलाचे आणि आध्यात्मिक आसा. बाळूमामाचो जो मेन खांब आसा तो मेटकेन आसा. मेटके गांवान एंट्री करपाक आणि एक्झिट करपाक डिफरंट रस्तो आसा.
जो पयलो लेफ्ट टर्न आसा तो एक्झीट रोड आसा. थंय भितर वचूं नाकात. तुमकां दुसरो लेफ्ट टर्न घेवची पडटलो जो हमीदवाडा वाटेन वयता. ह्योच रस्तो तुमकां थेट मेटके देवळांत व्हरतलो. लेफ्ट टर्नच्या हांगा मेटकी वचपाक खंयचेच सायन बोर्ड ना. रायट सायडीन हॉटेल श्याम आसा आनी तुमकां लेफ्ट टर्न घेवची पडटले. फॉलो दी गुगल मॅप आनी हमीदवाडा रोड. हमीदवाडा रस्त्यार सुमार 1 किलोमीटर फुडें आयल्या उपरांत तुमकां पयलेच लेफ्ट टर्न घेवचे पडटलो. आमचे बाळूमामाचे दर्शन एकदम खाशेले जाले. आज हांगा बाळूमामाची जात्रा आसा. आमकां हे पयलीं खबर नाशिल्ली, पण आमी नशीबवान आमकां आजचो ह्यो पवित्र दीस अनुभवाक मेळ्ळो. जत्रेची गर्दी आसून लागीं 4 व्हिलर पार्किंगाची सोय एकदम बरी आसा. चलो तर आतां आमी परतीच्या प्रवासाक लागतले. गांवांतल्या ह्या शांत वातावरणात येवन काळजाक खऱ्यांनी शांती मेळटा. निसर्ग होच आमचो खरो सोबती. चलात तर ह्या सुंदर निसर्गाचो आस्वाद घेवया. आता आम्ही परत NH-48 हायवेक जोडल्यात. आता एक चहा पाण्याचो ल्हान विसावो घेवचो आमी थारायले. गोवा वेस आनी एक धाकलो घाट लागच्या पयलींच हॉटेल अमर वेज आसा. थंय आमी थांबल्यात. हियर यू वील गेट गूड क्वॉलिटी ऑफ फूड अँड स्नॅक्स एज वेल. हांगाचे वॉशरूम सामके क्लीन आनी हायजेनीक आसा. आमी आतां गोवा वेस एरियान पावल्यात. हांगा रस्त्याचे कन्स्ट्रक्शनाचे काम चालू आसा. हांगा टोटल 3 फ्लायओवराचें काम चालू आसा. सो ड्रायव्ह केअरफुली. आमी बेळगांव वाटेन वयता. त्याच्या उपरांत आनमोड घाट धरून गोंयान पावतले. हांगा जो रायट सायडीन रस्तो वयता तो आंबोली घाटान वयता. आमी तो रस्तो घेवूंक ना. टुडे वी आर गोइंग टू टेस्ट अँड ट्राय बेलगम अँड आनमोड घाट रूट. आता सगळ्या खातीर एक जबरदस्त अपडेट आसा. गोवा वेस्ट टू बेलगम 6 लेन हायवे फुल्ली ऑपरेशनल आनी कंप्लीट आसा. रस्त्याची अवस्था 1 नंबर आसा. तुमकां कसलोच त्रास येवना, कसलीच खळगे ना. फक्त आनंद आणि वेग. एन्जॉय द हायवे. गोवा वेस्ट टू बेलगम रोड बेस्ट आसा. वी रियली एन्जॉयड 6 लेन हायवे. आमी आतां बेळगांव शहरान पावल्यात. अनफॉर्च्युनेटली आमी पीक ट्राफीक वेळार पावल्यात. हांगा आमचे 15 to 20 मिनिट्स वेस्ट जावपाची शक्यता आसा. बेळगांवान आमचे टोटल ट्राफिकान 15 मिनिट्स वेस्ट जाले. तुमकां खबरच आसा ह्या सर्कलान
जो राईट इन रोड वयता तो चोरला घाट आणि लेफ्ट इन रोड वयता तो अनमोड घाट. आय एम स्टेईंग इन मारगाव, सो आय एम टेकिंग अनमोड घाट दॅट इज लेफ्ट. इफ यू आर स्टेईंग इन नॉर्थ गोवा देन टेक राईट टर्न ॲट दिस सर्कल. बेळगाव टू खानापूर 30 किलोमिटरचे डिस्टन्स आसा आणि ह्यो पुरो रोड 4 लेन हायवे आसा. हांगा एक टोल प्लाझा बी आसा आणि तुमचो एन्युअल टोल पास आशिल्लो देन दीस टोल प्लाझा ट्रीप वील बी फ्री. खानापूर सोडल्या उपरांत डबल लेन सिमेंट रोड जाता. टील रामनगर रोड कंडिशन सामकी बरी आसा. ह्यो रस्त्याचेर कसलीच खळगी ना. रामनगर मरेन रोड एकदम चकाचक आसा अँड यू कॅन ड्राईव्ह विथ डिसेंट स्पीड ऑफ 60 to 80. आता रामनगर शहरान भितर वचपाची गरज ना. ह्यो बायपास आणि फ्लायओव्हर जाल्ल्यान आमी शहराचे ट्रॅफिक टाळू शकता. हांगा लागून आमचे खूप टाईम वाचता आणि आमची गाडी विना अडथळा पुढे वयता. रामनगर झाल्यार रेल्वे क्रॉसिंगच्या हांगा रोड कंडिशन मातशी खराब आसा. ह्यो 1 ते 2 किलोमिटरचो पॅच आसा. आमी आतां अनमोड चेकपोस्टाच्या हांगात पावल्यात. अनमोड चेकपोस्टाच्या हांगात रेस्टॉरंट आणि स्नॅक्सचे खूप ऑप्शन अवेलेबल आसात. बट सगळ्या हॉटेलांत वॉशरूमची कंडिशन खूप खराब आसा. सो डोंट ट्राय एनी वॉशरूम हियर इन एनी रेस्टॉरंट. अनमोड चेकपोस्ट टू अनमोड घाट ह्यो 5 किलोमिटरचो डिस्टन्स आसा. रोड कंडिशन खूप बरी आसा. बट ह्यो पुरो रोड वळणोचो आसा. देर आर टर्न ॲट एवरी 50 to 100 मीटर. सो ड्राईव्ह केअरफुली, बी व्हेरी कॉशियस अँड डोंट डू ओव्हरटेकिंग इन दिस 5 किलोमिटर्स एरिया. हांवें आतां अनमोड घाटाचेर पावले. अनमोड घाटान सदांच माइल्ड टू मॉडरेट ट्रॅफिक आसा. ड्राईव्ह केअरफुली इन अनमोड घाट. ह्यो टोटल 12 किलोमिटरचो घाट आसा. इफ वी कंपेअर अनमोड घाट वर्सेस चोरला घाट देन अनमोड घाट सिंपल आणि स्वीट आसा. आमी आतां मोलेम चेक पोस्टाचेर पावलेत. हांगा आतां हायटेक मशीन बसयल्यात जी तुमची गाडी आणि कागदपत्रां स्कॅन करतात. जर तुमचो POC वा इन्शुरन्स एक्सपायर जाला आसात जाल्यार तुमकां हांगा हेवी फायन बसूं शकतात. मोलेम चेकपोस्टान पावपाच्या पयलीं तुमचे सगळे कागदपत्र अपडेट आसात काय ना ते तपासून घेयात. मोलेम टू फोंडा जंक्शन सिंगल लेन रोड आसा आणि रोड कंडिशन बरी आसा. सगळ्या प्रवासा उपरांत जेन्ना आमी गोंयांत पावतले तेन्ना मेळपी तो सुकून खऱ्यांनीच वेगळो आसात. गोंयाचो तो निसर्ग, गोंयाची हवा, गोंयाचो तो रोड ह्यो सगळो खूप आनंद दिता. फोंडाच्या पयलीं मडगांव वचपाक ह्यो लेफ्ट टर्न घेवची पडटा. ह्यो लेफ्ट टर्न मातशे हिडन आणि कन्फ्युजींग आसा. सो बी केअरफूल व्हाईल टेकिंग दीस लेफ्ट टर्न. आतां आमी फातोर्डा मडगांवान पावले. रायट सायडीन दामबाबचें टेम्पल आसा. दामबाबचें बी दर्शन आमकां मेळ्ळें. आतां एक सगळ्यात म्हत्वाचो प्रश्न. गोंयांतल्यान नरसोबावाडीक वचपाक खंयचो रस्तो बरे? आंबोली घाट की बेळगांव अनमोड? म्हाजो अनुभव सांगता. जर तुमचें घर उत्तर गोंयान आसा जाल्यार आंबोली घाट रस्तोच तुमकां सोंपो पडटले. जर तुमी सावथ गोव्यान रावतले देन अनमोड वा चोरला घाट केन्नाय बरे. प्रवासात फक्त रस्तो बरे आसून चालना तर खाना जेवणाची आणि वॉशरूमाची सोय कशी आसा ते बी पळोवप तितलेच म्हत्वाचे.
बेळगाव आणि आनमोड रस्त्यावर तुमका रेस्टॉरंटची बरी सोय आसा. हांगा सगळे रेस्टॉरंट विथ क्लीन वॉशरूम अवेलेबल आसा. आंबोली घाटाच्या रस्त्यार असे पर्याय थोडे कमी आसात. आम्ही आमचो नरसोबावाडी टू गोवा ब्लॉग आणि सेकंड एपिसोड हांगाच एंड करता. थँक्स फॉर वॉचिंग द ब्लॉग्स. देव बरे करो. आज आम्ही ट्रॅव्हल केले सांगली टू नरसोबावाडी, नरसोबावाडी टू मेटके बाळूमामा, बाळूमामा टू बेलगम वाया अनमोड आम्ही गोव्यात पावले. आज आमचे टोटल ट्रिप डिस्टन्स झाले 335 किलोमीटर्स आणि फ्यूल इकॉनॉमी आमकां मेळ्ळी ती आसा 15.4. खूप बरी फ्यूल इकॉनॉमी आमकां मेळ्ळी. वी आर ट्रॅव्हलिंग 4 adults 2 kids आणि तुमकां खबरच आसा कार इज फुल ऑफ लगेजेस. सो XUV700 आमकां खूप बरी परफॉर्मन्स दिले. या रोड ट्रिपाचे आम्ही टोटल डिस्टन्स कवर केले ते आसा 682 किलोमीटर्स आणि फ्यूल इकॉनॉमी ह्या पुऱ्या रोड ट्रिपान आमकां मेळ्ळी ती आसा 15.5 किलोमीटर पर लिटर. तो खूप चांगली फ्यूल इकॉनॉमी आणि खूप चांगलो आमकां काराचो XUV700 परफॉर्मन्स आमकां मेळ्ळे. सी यू गायज इन नेक्स्ट रोड ट्रिप. देव बरे करो.